मी सध्या आहे आता युरोपमध्ये आणि युरोपमधील जो ऑस्ट्रिया देश आहे तिथे आहे. तर इथे पेट्रोल आणि डिझेलच्या काय किमतीत हे मी तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत स्वित्झर्लंडला. मी तुम्हाला तिथल्याही किमती दाखवेल आणि त्याच्यानंतर दाखवेल जर्मनीच्या किमती. तर आता ऑस्ट्रियामध्ये माझ्या मागे हा पेट्रोल पंप आहे OMV नावाचा. तर इथे जे डिझेल आहे ते दिसते आपल्याला 2 युरो आणि 28 सेंट. जवळपास हे 230 रुपये लिटर होतं भारताचे. आणि जर सुपर दिलेलं आहे, सुपर म्हणजे हे पेट्रोल असतं आणि पेट्रोलची किंमत आहे 1 युरो 82 सेंट. तर जवळपास हे 182 रुपये लिटर झालेलं आहे. तर जेव्हा आम्ही आधी या पेट्रोल पंपला यायचो तर जवळपास जे पेट्रोल आहे ते 140 ते 150 रुपये लिटर असायचं. तर इथे त्याचा आता मला इफेक्ट झालेला दिसतोय. आता इथून आम्ही जातो आहे स्वित्झर्लंडला आणि तिथे गेल्यानंतर मी तुम्हालाही तिथल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दाखवेल. आता आम्ही पोहोचलेलो आहोत स्वित्झर्लंडला. माझ्या मागे जो किमतींचा बोर्ड पाहताय तुम्ही, तो इथला पेट्रोल आणि डिझेलच्या किमती आहेत. वरचे जे 2 आहेत किमती त्या पेट्रोलच्या आहेत आणि खालची जी आहे ती डिझेलची किंमत आहे. आता जे थोडं लो क्वालिटीचं पेट्रोल आहे त्याची किंमत आहे इथं 1 CHF 89 सेंट आणि जे थोडं चांगल्या क्वालिटीचं पेट्रोल आहे त्याची किंमत आहे 2 CHF आणि 7 सेंट आणि डिझेलची किंमत आहे 2 CHF 15 सेंट आणि 1 CHF म्हणजे भारताचे जवळपास 117 रुपये होतात. तर मी ते असं कॅल्क्युलेट करून बघितलं तर डिझेलची किंमत जी आहे तर जवळपास इथे 250 रुपये लिटर डिझेल आहे आणि जर आपण पेट्रोल बघितलं तर हे 220 ते 240च्या मध्ये पेट्रोलचा भाव आहे. आता आम्ही परत आलेलो आहोत जर्मनीला. मी तुम्हाला इथल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दाखवते. तर ह्या साईडला आपल्याला ह्या किमती दिसत आहेत. तर वरचं जे आहे 2 युरोला ते डिझेल आहे. त्याच्यानंतर जे सुपर E10 लिहिलेलं आहे तो पेट्रोल आहे. सुपर पण पेट्रोल आहे आणि सुपर प्लस हे पण पेट्रोल आहे. तर हे लोवेस्ट पासनं हायेस्ट आहेत इथे पेट्रोलचे प्रकार आणि खालचं जे ऑटो गॅस आहे ते LPG असतं. आता आपण जर भारताच्या किमतीप्रमाणे बघितलं तर 1 युरो म्हणजे जवळपास 110 रुपये होतं. म्हणजे याचा अर्थ असा आहे की डिझेल जे आहे ते इथे 220 रुपये लिटर आहे आणि पेट्रोलचे 3 प्रकार आहेत. म्हणून पेट्रोल जवळपास बघितलं तर 215 पासनं तर 235 रुपये लिटरच्या आत आहे. त्यातल्या त्यात आता ह्या आठवड्यात किमती जरा कमी झालेल्या आहेत आणि जेव्हा युद्ध सुरू झालं तेव्हा किमती ह्या अचानक वाढलेल्या होत्या आणि तेव्हा जवळपास 250 रुपये लिटर पासून तर 300 रुपये लिटर पर्यंत हे पेट्रोलच्या किमती होत्या. तरी इराण आणि US जे युद्ध सुरू झालं त्याच्या आधी प्राइसेस काय होत्या तर तेव्हा होतं जवळपास 170 रुपये लिटर. हे जे युद्ध सुरू होतं याचा परिणाम फक्त भारतावरच नाही तर युरोपवर पण झालेला आहे. आता तुम्ही जिथे राहतात भारतामध्ये तिथल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती काय आहेत हे पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा.